राज्यातील महायुतीच्या सत्ता स्थापनेबाबत गेल्या गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीमध्ये बैठक झाली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे आजारी असल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली नव्हती। अखेर देवेंद्र फडणवीसांनी वर्षा बंगल्यावर जात एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे। गेले काही दिवस आजारी असलेले एकनाथ शिंदे ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये पोहोचले आणि काही तपासण्या आणि उपचारानंतर आपल्या ठाण्यातल्या वर्षा या बंगल्यावर दाखल झाले। यानंतर संध्याकाळी 6च्या सुमारास भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले गिरीश महाजन वर्षा बंगल्यावर पोहोचले। एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन यांच्यात चर्चा सुरू असतानाच संध्याकाळी 7:15च्या सुमारास देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले। दिल्लीत गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर फडणवीस आणि शिंदे यांच्यातली ही पहिलीच बैठक। तब्बल 50 मिनिटं झालेल्या या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस वर्षावरून निघाले। हे जे आपण आहे हे फक्त दोघांमध्ये चर्चा होती, देवेंद्रजी आणि शिंदे साहेब या दोघांमध्ये चर्चा होती, आम्ही कोण चर्चेला नव्हतो। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या या बैठकीतून सत्ता स्थापनेची कोंडी फुटण्याची शक्यता आहे। राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला, मात्र 10 दिवस उलटून गेल्यानंतरही महायुतीचा शपथविधी झालेला नाहीये। सरकार स्थापन होण्यास होत असलेल्या या विलंबावरून संजय राऊतांनी महायुतीला घेरले। शिंदेंच्या नाराजीमागे दिल्लीतल्या महाशक्तीचं पाठबळ असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय, तर संजय राऊतांना महायुतीच्या नेत्यांनी देखील जशास तसं उत्तर दिलंय। सरकार स्थापन करण्यात होत असलेल्या विलंबावरून संजय राऊत यांनी त्यांच्या शैलीत टोले हाणलेत। संजय राऊत यांच्या या बोचऱ्या टीकेला महायुतीच्या नेत्यांनी जशास तसं उत्तर दिलं। दिल्लीच्या सूचनेनुसार हे सर्व डोंबाराचे खेळ महाराष्ट्रात सुरू आहेत। दिल्लीतून डमरू हलताय, त्यानुसार जो तो आपापल्या भागामध्ये उड्या मारतोय। महाराष्ट्रामध्ये डोंबाराचं खेळ सुरू आहे। संजय राऊत स्वतः डोंबाराचा माकड झालाय, त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं काही योग्य नाही। एकनाथ शिंदे नाराज असल्यानं सत्ता स्थापनेचा तिढा लांबत असल्याची चर्चा आहे। त्यावर संजय राऊत यांनी दिल्लीतल्या महाशक्तींकडे बोट दाखवत निशाणा साधला। दिल्लीतली एखादी महाशक्ती, ती आता कोणत्या पक्षाची आहे काय तुम्हाला माहिती आहे, ती महाशक्ती, त्याशिवाय एकनाथ शिंदे अशा प्रकारचं धाडस करू शकत नाही। राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून 10 दिवस झाल्यानंतरही सत्ता स्थापन न झाल्यानं विरोधकांना महायुतीवर निशाणा साधण्याची आयती संधी मिळाली आहे, एवढं मात्र खरं। महायुती सरकारचा येत्या 5 तारखेला शपथविधी होणार आहे। नव्यानं स्थापन होणाऱ्या महायुतीच्या या सरकारमध्ये कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद मिळणार याची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि अशातच एनसीपीनं विधानसभा निवडणुकीतील विजयाच्या स्ट्राईक रेटनुसार मंत्रिपदाचं वाटप व्हावं अशी मागणी केली। त्यावर महायुती आता कसा तोडगा काढणार याचीच उत्सुकता आहे। महायुतीच्या मंत्रिपदाच्या वाटपात स्ट्राईक रेटनुसार शिवसेने इतकीच मंत्रिपदं दिली जावीत अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे। आता भुजबळ यांनी केलेल्या विधानाला पार्श्वभूमी आहे ती विधानसभा निवडणुकीच्या निकालातल्या स्ट्राईक रेटची। भाजपचा स्ट्राईक रेट हा 90.41% आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा 75.92%, तर शिंदेच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट 67.5% इतका आहे। आमचा पण स्ट्राईक रेट चांगला आहे, तर तुम्ही त्यांच्या एवढीच आम्हाला पण जागा द्या। आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं मंत्रिपदाच्या वाटपात स्ट्राईक रेटचा मुद्दा पुढे आणल्यानं महायुतीसमोर काहीसा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे। या बाबतीतलं डिस्कशन माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथरावजी शिंदे, माननीय अजितदादा पवार यांच्यामध्ये चालू आहे। आता मंत्रिपदाचं वाटप करताना महायुतीचे नेते त्यावर सर्वमान्य तोडगा कसा काढतात याची उत्सुकता आहे। पाहुयात सुपरफास्ट 100 बातम्या। फेंगल चक्रीवादळामुळे मुंबईतील तापमानात वाढ झाली आहे। तापमान वाढल्यानं ऐन डिसेंबरमध्ये मुंबईकरांना उष्णतेचा सामना करावा लागतोय। दरम्यान डिसेंबर महिन्यात देशभरात अपेक्षित थंडी पडण्याची शक्यता नाहीये असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। डिसेंबर महिन्यामध्ये देशाचा वायव्य भाग, पूर्व आणि ईशान्य भारतातील काही मध्य भागात थंडीची लाट येण्याची शक्यता कमी आहे। देशात दक्षिणेकडील भाग वगळता कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। मुंबईतील हवामानात सुधारणा नोंदवण्यात आलेली आहे। समीर ॲपच्या माध्यमातून किंवा नोंदीनुसार मुंबईच्या काही भागातील हवा समाधानकारक दर्जाची, तर काही ठिकाणची हवा मध्यम श्रेणीमध्ये नोंदली गेलेली आहे, तर शिवडे येथे चांगल्या दर्जाच्या हवेची नोंद झाली आहे। वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना लवकरच दिलासा मिळणार आहे। सायन पनवेल महामार्गावरील वाशी खाडीवर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाणपुलांपैकी मानखुर्द बाजूकडील उड्डाणपुलाच्या डेक उभारणीचं काम जवळपास पूर्ण झालंय।
नेव्ही डेच्या सेलिब्रेशनसाठी गेटवे ऑफ इंडिया येथील जेट्टी मंगळवारी सायंकाळपासून बुधवारपर्यंत 2 दिवस बंद ठेवण्यात आली आहे। त्याचा परिणाम रायगडमधील जलवाहतुकीवर झालाय। परिणामी एलिफंटा, मांडवा आणि जयंतपेठी दरम्यान जलवाहतूक सेवा कोलमडलेली आहे। म्हाडानं सामाजिक बांधिलकी जपत MMR ग्रोथ हबमध्ये गृहनिर्मितीसह वृद्ध आणि नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतलाय। ग्रोथ हबमधील 8 लाख घरांच्या प्रारूपाक आराखड्यात यासंबंधीचा समावेश करण्यात आलाय। आराखड्यानुसार म्हाडाचं मुंबई मंडळ मुंबईमध्ये 3 वृद्धाश्रम आणि नोकरदार महिलांसाठी 7 वसतिगृह बांधणार आहे। ठाणे खाडी पूल प्रकल्पातील दक्षिणेकडील अर्थात पुण्याहून नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचं 90% काम पूर्ण झालंय। उर्वरित काम फेब्रुवारी 2025 पर्यंत पूर्ण करून ही मार्गिका वाहतूक सेवेमध्ये दाखल करण्याचं MSRDCचं नियोजन आहे। त्यामुळे फेब्रुवारीपासून पुणे नवी मुंबई प्रवास सुसाट होण्याची शक्यता आहे। अमरनाथ आणि बदलापूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या 3ऱ्या 4थ्या मार्गिकेच्या कामातील महत्त्वाच्या टप्प्याला आता गती मिळाली आहे। लहान मोठ्या पुलांच्या कामांसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळानं 34 कोटींची निविदा जाहीर केली आहे। वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी सुविधा, उपलब्ध प्राध्यापक संख्या, उपकरणं आणि साहित्य याची तपासणी करण्याचा निर्णय आयोगानं घेतलाय। वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाकडून ही तपासणी प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार आहे। येत्या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचं 1000 कोटी रुपयांचं लक्ष्य गाठण्याचं मोठं आव्हान नवी मुंबई महापालिकेपुढे असणार आहे। 6 महिने होऊन गेले तरी मालमत्ता कराची 350 कोटी रुपयांची वसुली या विभागानं केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सोयीसाठी गुरुवारी मध्यरात्री परळ ते कल्याण आणि कुर्ला ते पनवेल स्थानकादरम्यान 12 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत। या लोकल सर्व स्थानकांवर थांबणार आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांसाठी 7 डिसेंबरपर्यंत विशेष बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलंय। दादर रेल्वे स्थानकापासून 15 ते 20 मिनिटांच्या वारंवारतेनं बस सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे। महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। यानुसार सरकारी कार्यालय, महानगरपालिका कार्यालय, शाळा, महाविद्यालय बंद राहणार आहेत। KEM, शिव, नायर आणि कुपर रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये नव्यानं भरती केलेल्या 600 परिचारिकांबरोबरच आरोग्य केंद्रांमध्ये रुजू झालेल्या 325 सहाय्यक परिचारकांचं वेतन 5 महिन्यांपासून रखडलंय। दरम्यान जानेवारीमध्ये वेतन न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। बाटलीबंद पाणी तसंच मिनरल वॉटरला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं सर्वाधिक धोकादायक असलेल्या अन्नपदार्थाच्या श्रेणीमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतलाय। या निर्णयामुळे बाटलीबंद पाण्याची विक्री करणाऱ्या कंपन्यांचा FSSAI ची मान्यता लाभलेल्या त्रयस्थ कंपन्यांकडून तपासणीला सामोरं जावं लागणार आहे। मागील 5 वर्षात पहिल्यांदाच देशातील ATMच्या संख्येमध्ये घट झाली आहे। सप्टेंबर 2024 अखेर देशात ATMची संख्या 2,55,078 इतकी होती, तर एका वर्षापूर्वी ही संख्या 2,57,940 इतकी होती। सरकारकडून संसदेमध्ये ही माहिती देण्यात आली आहे। नोव्हेंबर 2024 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर कमी होत 8.1% आलाय। या काळात बेरोजगारांच्या संख्येमध्ये 34 लाखांची घट झाली असली तरी केवळ 5 लाख लोकांनाच रोजगार मिळालाय।